श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 73. मठ नदीच्या काठी होता. भोवती खूप झाडी आणि गवत. त्यामुळे अनेक वेळा नाग आणि साप आवारात फिरताना दिसायचे. दयाळराव स्वामींची सक्त ताकीद होती की साप मारायचा नाही. त्यांच्या वाटेला गेलं नाही तर ते साप जसे आले तसे निघून जातील. मठ ही श्रीकृष्णाची वास्तू आहे. इथे कुणालाही साप काहीही करणार नाही. खरोखरीच माणसाची चाहूल लागली की साप सळसळ करून निघून जायचे. एक दिवस आईसाहेब संध्याकाळच्या वेळी मागच्या अंगणात काही कामाला गेल्या होत्या. अचानक एक साप आईसाहेबांच्या दिशेने येऊ लागला. आईसाहेब घाबरल्या. ओरडायचंही भान त्यांना राहिलं नाही. त्या जागच्या जागी खिळल्यासारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या पायातली शक्तीच गेल्यासारखी झाली. आश्चर्याची गोष्ट, तो साप आईसाहेबांच्या पायाजवळ आला. त्याने आईसाहेबांचे पाय चाटले आणि लगेच वेगाने निघून गेला. तेव्हा आईसाहेबांच्या जीवात जीव आला. ही हकीकत ऐकून दयाळराव स्वामी म्हणाले, तो पूर्वजन्मीचा भक्त होता. आईसाहेबांचं दर्शन घ्यायलाच तो आला होता. चरणांना स्पर्श करून नमस्कार केला आणि तो निघून गेला. गावात या घटनेची बरेच दिवस चर्चा होत राहिली. मठाच्या मागच्या अंगणात एक काळा नाग निघायचा. त्यानं कधीच कुणाला उपद्रव केला नाही. उलट अनेक वेळा तो देवघरात जाऊन गोपाळकृष्णांच्या मूर्तीवर फणा काढून छाया धरायचा. दयाळराव स्वामी म्हणत, हा नाग मठाचा रक्षक आहे. गोपाळकृष्णांच्या वर असलेल्या भक्तीमुळेच तो मठात राहिलाय. मठाचं रक्षण करतोय. परगावाहून येणारे मठामध्ये जे लोक यायचे ते मात्र नाग साप यांच्या कल्पनेने चांगलेच घाबरून जायचे. म्हणायचे, मुलं बाळ बरोबर असतात, भीती वाटते, काही बंदोबस्त केला तर बरं होईल. दयाळराव स्वामींनी सांगितलं, यापुढे साप दिसला की गारुडी बोलवून अलगद पकडा, दूर नेऊन सोडून द्या. मात्र मठात दिसणारा काळा नाग मठाचा रक्षक आहे, त्याला तसंच राहू द्या. याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली. मठाच्या प्रांगणामध्ये साप कोणाला चावल्याची घटना मात्र कधीच घडली नाही. दयाळराव स्वामींचे शिष्य मुंगीचे भोसले सरकार यांची इच्छा होती की वाराणसीचा जरीचा शालू विकत घेऊन आईसाहेबांना अर्पण करावा. एक शालूचा व्यापारी मुंगीला आला होता. भोसले सरकार त्याला घेऊन पैठणला मठात आले आणि स्वामींना प्रार्थना केली. आईसाहेबांसाठी स्वामींनी शालू पसंत करावा. स्वामींनी व्यापाराला किमती विचारल्या. काय रे, किती किंमत? किमती ऐकून ते आश्चर्यचकित झाले. भोसले सरकारांना म्हणाले, असा शालू विकत घेणे म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. त्यापेक्षा ईश्वराच्या सेवेसाठी मुंगी येथील जमिनीचा एखादा तुकडा द्यावा, म्हणजे मुंगी गावात मठ उभारता येईल. भोसले सरकारांनी आनंदाने गावातील काही जमीन अर्पण केली. त्या जागेवरच मुंगीचा मठ बांधला गेला. दयाळराव स्वामींनी अंतरंग शिष्य सनातन यांना मुंगीला मठाधिपती केलं. दयाळराव स्वामींना मुंगीच्या मठातील शांतता, भोवतीचं निसर्ग सौंदर्य खूप आवडायचं. म्हणून ते मुंगी मठाला स्वमठ म्हणायचे आणि पैठणच्या मठाला विश्रांती मठ म्हणायचे. हरिवरदा ग्रंथाचं बरचसं लिखाण त्यांनी मुंगीच्या मठामध्ये केलेलं आहे. एकदा आईसाहेब स्नान करून आल्या आणि तशाच गडबडीने स्वयंपाकाला लागल्या. स्वयंपाक झाला, साऱ्यांची जेवणं झाली. आवराआवर झाल्यावर बऱ्याच वेळाने त्यांच्या लक्षात आलं की कानामध्ये एक कुडी नाही. त्या एकदम चपापल्या. एका कानात कुडी आहे, एका कानात नाही. कुठेतरी पडली असणार. रात्री झोपेत पडली असेल का, की स्नान करतेवेळी पडली असेल, काहीच आठवेना. त्यांनी रुक्मिणीला विचारलं. तीही चपापली. दोघी जणी घरात कुठे कुडी पडलीये का याचा शोध घेऊ लागल्या. पण कुठेही सापडेना. कुठे गेली असेल, कुठे वर गेली असेल कुडी? आईसाहेब विचार करीत राहिल्या. काही आठवत नव्हतं. दयाळराव स्वामी दूध घ्यायला स्वयंपाकघरात आले. आईसाहेबांचा उतरलेला चेहरा पाहिला. काहीतरी खास बिनसलंय. लक्षात आलं, आज चंद्र निस्तेज झाल्यासारखा दिसतोय. का बरं झालं असं?
दयाळराव स्वामींनी साधा प्रश्नही अगदी काव्यमय भाषेत विचारला. ते काय म्हणतायत हे प्रथम आईसाहेबांच्या लक्षातच आलं नाही. लक्षात आल्यावर त्यांना त्या फिकटसं हसल्या आणि म्हणाल्या, "स्वामी, आज माझ्या हातून फार मोठी चूक घडलीये, फार मोठी." "का? काय झालं?" "कानातली एक कुडी सापडत नाही हो. रात्री झोपताना दोन्ही कानामध्ये कुड्या होत्या, पण नंतर काय आठवत नाही. दुपारी सगळं आवरल्यावर लक्षात आलं एका कानात कुडी आहे, एका कानात नाही. नीट बघा ना सगळीकडे, कुठेतरी पडली असेल." मी आणि रुक्मिणीनी घरात सगळीकडे शोधलं, पण नाही सापडत कुठे. स्वामींनी मोठ्या हौसेनं घेतली होती. मला धड नीट सांभाळताही आली नाही. किती मी वेंधळी. स्वामींनी मला आता चांगली शिक्षा करावी म्हणून अगदी उदास वाणीने खाली मान घालून बसल्या होत्या. दयाळराव स्वामी गंभीर झाले. म्हणाले, "घरात आणि मठात एकंदर किती वस्तू आहेत? कुणास ठाऊक. नाही मोजल्या मी कधी. नाही म्हटलं तरी 1000 तरी वस्तू असतील नाही का? असतीलही तेवढ्या. या 1000 वस्तू तुम्ही इतके वर्ष नीट सांभाळत आहातच ना? मग सांगा बरं, 1000 वस्तू अनेक वर्षे नीट सांभाळल्याबद्दल तुम्हाला पारितोषिक द्यायचं का एक किरकोळ वस्तू केव्हा तरी सापडत नाहीशी झाली म्हणून शिक्षा करायची? मला वाटतं आजवर इतक्या वस्तू सांभाळल्या ना, त्याबद्दल तुम्हाला पारितोषिक देणंच योग्य ठरेल. आणि स्वामी प्रसन्नपणे हसू लागले. आपण जे ऐकतो आहोत त्यावर प्रथम तर आईसाहेबांचा विश्वासच बसेना. दयाळराव स्वामी उपरोधिकपणे तर बोलत नाही ना. त्यांनी अजमावलं आणि त्यांना जाणवलं दयाळराव स्वामी अगदी मनापासून बोलतायत. प्रसन्नपणे हसतायत. त्यांना एकदम ओझं उतरल्यासारखं झालं. दयाळराव स्वामी हसत म्हणाले, "अगं, कुडी सापडत नाही ना? जाऊ दे. सापडेल तर सापडेल, नाही तर नाही सापडायची. एवढ्याशा छोट्या गोष्टी करता चंद्रांना निस्तेज कशाला व्हायचं बरं? पुन्हा एकदा त्या प्रफुल्लित चंद्राचं दर्शन तरी होऊ द्या." आणि आईसाहेबांना एकदम लाजल्यासारखं झालं, आनंदही झाला आणि हसूही आलं. त्या मधुर भावनांचा संमिश्र कल्लोळ त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. दयाळराव स्वामी हसत हसत केव्हा बाहेर गेले ते आईसाहेबांच्या ध्यानात सुद्धा आलं नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.